नमस्कार, माझं नाव जान्हवी अमित नायकवडी आणि माझ्या मुलीचं नाव राजमुद्रा नायकवडी. ती आहे 4 वर्षाची. काल संध्याकाळी 4 वाजता तिने खेळता खेळता एक कॉईन तोंडात घातला आणि तो गेला आतमध्ये गिळला गेला त्याच्याकडून आणि तो अडकला इकडेच. आम्ही फॅमिली फिजिशियनला भेटलो. त्यांनी सांगितलं तुम्ही इकडून क्रिटिकल हॉस्पिटल एशियामध्ये पोहोचा, तिथे तुम्हाला इमर्जन्सी ट्रीटमेंट मिळेल. तिथून आम्ही इकडे आलो. डॉक्टर संजय हलाले यांनी तिला चेक केलं, एक्सरे काढले, एक्झॅक्ट कॉईन कुठे आहे ते नोटीस केलं. मग त्यांनी लॅप्रोस्कोपीचं सजेशन दिलं की आपण लॅप्रोस्कोपीने तो कॉईन बाहेर काढू शकतो. तर तिला मग ॲडमिट करून सरांनी लॅप्रोस्कोपी थ्रू तिला तो कॉईन बाहेर काढला. विदिन 10 मिनिट्समध्ये सर्जरी करून त्यांनी आम्हाला आमची मुलगी समोर आणून दिली की ही घ्या तुमची मुलगी. छान सर्जरी झाली. आमचं टेन्शन होतं खूप, पण सरांनी खूप कम्फर्ट झोन क्रिएट करून आम्हाला तिची सर्जरी करून घेतली आणि आता ती अशी छान आहे. आज फ्रेश आहे, सकाळपासून मस्त खाते पिते खेळते, मस्त एन्जॉय करतोय आम्ही. आणि क्रिटिकल हॉस्पिटलबद्दल तर खूप छान आहे, ट्रीटमेंट पण खूप छान दिली जाते, अटेन्शन चांगलं आहे. ओव्हरऑल खूप छान आम्हाला एक्सपिरियन्स आला. म्हणजे एक टेन्शनवालं वातावरण होतं, पण आल्यानंतर आम्ही रिलॅक्स झालो. तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद सरांचे. क्रिटिकल हॉस्पिटल एशियाचे पण खूप खूप आभार आहे. आणि एक असं सजेस्ट करावं वाटतं की जी लहान मुलं आहेत, आता आया बऱ्यापैकी म्हणजे वेकेशन सुरू झालेले आहेत, तर थोडं बिझी होतात, स्वतःसाठी थोडा वेळ काढतात. तर माझंही म्हणजे माझा इम्पॉर्टंट कॉल आला, त्याच्यात मी कॉल रिसीव्ह केला आणि माझं अगदी 1 मिनिटासाठी दुर्लक्ष झालं तिच्याकडून. तेवढ्यात हा एवढा मोठा इन्सिडेंट झाला. इन शॉर्ट केलं, लहान मुलांना 1 मिनिट पण आपण इग्नोर नाही करू शकत. माझ्या मुलीवर जी घटना घडली ती लहान मुलावर कुठल्याही पॅरेंट्सबरोबर घडू शकते. कुठल्याही पॅरेंट्सला वाटत नाही की आपल्या मुलावर असं घडावं, पण नजर चुकीने अशी घटना घडते. तर जेवढं अटेन्शन मुलांकडे देत आहे तेवढं द्यावं, एवढं एक म्हणजे प्रामाणिक इच्छा आणि संदेश आहे माझा.